गुड मॉर्निंग. कसे आहात मित्रांनो? आज अजून एका नव्या ठिकाणी चाललोय. एक नवा दिवस, एक नवा प्रवास, एक नवीन दिशा. आज निघालोय ते ताडोबाला. होय, चंद्रपूर ताडोबा अंधारी जो प्रकल्प आहे, व्याघ्र प्रकल्प, तिथं. आणि मध्यंतरी तिथं काही कन्फ्युजन्स होते, कॉन्ट्रोवर्सीज झाल्या होत्या, ज्या आपण सगळ्यांनी वाचल्या, ऐकल्या. आता नुकतंच इथले बुकिंग्स ओपन झालेत आणि आय एम फॉर्च्युनेट की मला तिथलं बुकिंग्स मिळालंय. त्यामुळं आज मी अजिबात वेळ घालवत नाहीये आणि नेहमीप्रमाणे पहाटे आता 4:30 वाजलेत. 4:30 वाजता मी निघालोय चंद्रपूरला जाण्यासाठी. माझा मार्ग नेहमीसारखाच असणार आहे. पुणे, शिर्डी, साईबाबांना नमस्कार करून पुढे समृद्धी महामार्गावरनं नागपूर ओलांडून मी चंद्रपूरकडे वळणार आहे. चला तर भेटूया, या प्रवासात भेटतच राहूया. स्टे कनेक्टेड. तुम्ही ऑनलाईन जर बुकिंग बघत असाल तर त्याच्यात पांगडी अस्वल चुहा बफर झोन असा एक उल्लेख असतो बघा. तर तेच पांगडी कोर झोन जो आहे तिथं जाणार आहे मी आज, आणि त्यासाठी निघालोय. म्हणजे मित्रांनो, मी पोचतोय राजगुरुनगरच्या अलीकडे कुठंतरी. नारायणगाव मी क्रॉस करतोय, म्हणजे त्याचा काय रिंग रोड. नाटक सूर्योदय दिसतोय. तर माझा प्रवास हा नेहमीसारखाच पुणे ते शिर्डी, शिर्डीवरनं समृद्धी महामार्ग आणि समृद्धी महामार्गावरनं नागपूर, नागपूरमधनं मग चंद्रपूरच्या दिशेला जायचं आहे. आणि त्या रूटची माहिती मी पुढे प्रवासात देईनच आपल्याला. सकाळी लवकर निघाल्यामुळे मी नाशिक रोडवरनं संगमनेरपर्यंत एकदम लवकर पोचलो, म्हणजे वेळेत पोचलो. तो टोलनाका क्रॉस केल्यानंतर लगेचच एक 1.25 किलोमीटरवरती उजवीकडे संगमनेरमध्ये जातो. आणि संगमनेर शहरात जाण्याआधीच, म्हणजे संगमनेरमध्ये जाण्याच्या अलीकडेच, त्या ब्रिजच्या अलीकडेच एक बायपास आहे संगमनेर शहराला. तो घेतला, म्हणजे त्या बायपासनं आपण गेलो की तो संगमनेर शहराला वळसा घालून आपण संगमनेरच्या बाहेर, म्हणजे राहुरीकडं जाणारा जो रस्ता आहे, संगमनेर ते राहुरी किंवा राहता मला वाटतं ते, त्या रस्त्याला लागतो आपण. आणि तिथून साधारण एक 2-3 किलोमीटरचं अंतर आपण पुढं गेलो की रस्ता डाव्या बाजूला वळतो. तो रस्ता जर सरळ जातो शिर्डी एअरपोर्टकडे. आतले रस्ते थोडे छोटे आहेत पण छान आहेत रस्ते, डांबरी रस्ते आहेत. आणि मग थोड्याच वेळात मी शिर्डी एअरपोर्ट क्रॉस करून पुढे कोपरगावच्या दिशेनं जायला लागलो. तो रस्ता पुढे जंक्शन एक आहे, म्हणजे हे जे जंक्शन आहे उजवीकडं शिर्डीत वळतो, डावीकडं कोपरगाव. कोपरगावमध्ये न जाता आपल्याला डावीकडे वरचा रस्ता घ्यायचा आहे जो समृद्धी महामार्गाकडे जातो.
गणपती बाप्पा मोरया. या टोल बूथमधनं बाहेर आलो तर डाव्या हाताला जर वळलात तर मुंबईकडे जाल तुम्ही, सिन्नरकडे म्हणजे. आणि उजवीकडे आपण जातो म्हणजे सरळ जाऊन उजवीकडे वळायचं, ते नागपूरच्या दिशेनं प्रवास सुरू होतो आपला. मित्रांनो, हायवेवरती असं खरं तर थांबणं योग्य नाही, चुकीचं आहे. पण मी थांबलो आहे कारण सकाळी 9:15 वाजल्यापासून मी गाडी चालवतो आहे. एक ब्रेक घ्यायला गरजेचं होतं म्हणून थांबलो आहे मी. आता 5 मिनटं थांबणार आहे आणि निघणार आहे. आज खरं तर हा प्रवास जरा जास्तच लवकर उरकला आहे मी, कारण नागपूरच्या पुढे खरा माझा हा प्रवास होणार आहे. मी नागपूरला अगदी व्यवस्थित पोचलो, सुखरूप पोचलो. आणि मग दुसऱ्या दिवशी माझा प्रवास सुरू झाला, तो चंद्रपूरच्या दिशेने. चंद्रपूर म्हणण्यापेक्षा पांगडीच्या दिशेने. आता मंडळी, मला तुम्हाला एक माहिती द्यायची आहे या प्रवासात. नागपूरपासून पांगडी साधारण 3-3.5 तासाचा प्रवास आहे. जेव्हा आपण ताडोबा म्हणतो ना, तर ह्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प असं या पूर्ण एंटायर प्रकल्पाचं, या भागाचं नाव, म्हणजे त्या प्रोजेक्टला नाव दिलं त्या जंगलाला. पण हे जे मी पांगडी नावाचा उल्लेख करतो आहे, म्हणजे पांगडी नावाचं हे गाव आहे. या पांगडी गावातून या जंगलामध्ये जाण्यासाठी जे गेट आहे तिथं झोन आहेत, बफर झोन, कोर झोन, म्हणून याला पांगडी कोर झोन असं म्हणतात. तत्पूर्वी तुम्ही हा एक भला मोठा टोल नाका बघा. एवढा मोठा टोल नाका मी खरंच पहिल्यांदा पाहतोय. नागपुरातून आता ताडोबाकडे चाललो, चंद्रपूरच्या दिशेला. हा एक प्रचंड मोठा टोल नाका दिसतोय. याचे लेन बघा ना किती आहेत. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 बूथ्स आहेत याचे एका बाजूला. आणि पुढं बॉटलनेक आहे. काय लॉजिक आहे कळलं नाही मला. थोड्याच वेळात मी उमरेडला येऊन पोहोचलो. नागपूरपासून एक 50 किलोमीटरवरती आहे उमरेड. आणि उमरेडमध्ये आल्यावरती मला गुगलनं भलतीकडेच वळायला सांगितलं, म्हणजे ते चिमूरमधनं जायला सांगत होतं. मला तुम्ही एक्झॅक्ट सांगता का मी कुठनं जायला पाहिजे?
पांगडी गावात मी ज्यांच्याकडे आज राहणार होतो मी शेवटी त्यांना फोन केला आणि मग त्यांनी मला जे सांगितलं त्याप्रमाणे ते म्हटले सिंदेवाईपर्यंत या तुम्ही सरळ, आणि मग सिंदेवाईनंतर तुम्ही पुढं आलात की राजोली नावाचं एक गाव आहे, तिथून तुम्हाला आत वळायचं आहे. मग तुम्हाला पांगडी गावाचं म्हणजे गेट दिसेल. मग मी निघालो. आता मंडळी, उमरेड सोडलं ना आपण की ताबडतोब रस्ते निमुळते होतात. म्हणजे उमरेडपर्यंत 4 लेन आहे आणि तिथून एकदम हा सिंगल लेन रस्ता आहे. आता सिंगल लेन म्हणजे काय, तर एका वेळेस म्हणजे समोरनं एक गाडी आणि आपली एक गाडी एवढाच रस्ता आहे हा. एवढेच 2 वाहनं जाऊ शकतात. प्रवासात मला उजव्या बाजूला उमरेडकडून पुढे आल्यावरती एक घोडाझरी पर्यटन केंद्र अशी एक कमान दिसली. उत्सुकतेपोटी मी इथं थांबलो आणि म्हटलं माहिती घ्यावी. तेव्हा मला असं कळालं की हा एक तलाव आहे, एक बोटिंग सेंटर टाईप केलं आहे. तो इथून 6 किलोमीटर आतमध्ये आहे आणि छान आहे बघण्यासारखं, म्हणून मी निघालो. मित्रांनो, आता आलो आहे म्हणजे ताडोबाला जात असताना वाटेत मला एक महाराष्ट्र शासनाचं घोडाझरी पर्यटन केंद्र असं एक फलक दिसला. हा परिसर बघा. अशा याच्यातनं म्हणजे इथंच वाघोबा जर दिसले तर काय देव पावला म्हणायचं. आणि काय क्या बात आहे. आज इथं कसं काय ब्रह्मपुरीला काम होतं थोडं, बरं चक्कर मारायला काय आवडलं, कसं काय आहे का छान? छान आहे सर. आधी मी इथंच नागबीडला पोलीस स्टेशनला होतो. बरं. ते मारायचो यायची पेट्रोलिंगला वगैरे. अच्छा. छान आहे, व्यवस्थित आहे. लोकांनी यायला पाहिजे, पाहायला पाहिजे. निसर्गरम्य वातावरण आहे. बरं. हा. आणि बोटिंगची वगैरे सुविधा आहे. तुम्ही एन्जॉय केलं का? पण आम्ही सर तुम्हाला बरं वाटलं का? तुमचं फ्रेश वाटला. फायदा घ्यायला पाहिजे. तुम्ही एवढ्या स्ट्रेसफुल ड्युटी करता आणि मग त्यातून तुम्हाला असं विरंगुळा बरं येत वाटलं? असतो ना इथे. तुम्ही विथ फॅमिली येता? बाहेर वगैरे जात विथ असतो. फॅमिली नाही सर, अच्छा. शक्यतो विथ फॅमिली येणं नाही होत आमच्या ड्युटीच्या याच्यामुळे, बरं. शेड्यूलमुळे. बरं. जसा वेळ मिळाला आम्ही तसा वेळ काढून आता ऍडजस्ट करतो. ओके. ताडोबा पण बघा, घोडाझरी बघा. ठीक आहे सर, भेटू. चलो भेटूया. चंद्रपूर पोलिसांशी बोलून मग मी वळालो ते आतमध्ये जाण्यासाठी. आता इथं आतमध्ये जाण्यापूर्वी एक एंट्री फी आहे. 20 रुपये प्रति व्यक्ती अशी एंट्री फी आहे. ते तिकीट घेतलं आणि मी आतमध्ये आलो. मला इथं आतमध्ये आल्यावरती एक नवीन माहिती मिळाली. ती अशी, म्हणजे ही पूर्ण हा परिसरच नवीन आहे माझ्यासाठी. मला ही माहिती अशी मिळाली की पावसाळ्यात इथं पर्यटकांची प्रचंड गर्दी असते. हा पावसाळ्यामधला म्हणजे पावसाळ्यात चंद्रपूर आणि नागपूरकरांचा एक मोठा पिकनिक स्पॉट आहे. साधारण एक 100 किलोमीटर अंतर आहे वाटतं दोन्ही बाजूनं. पण हा तलाव त्यावेळेस ओव्हरफ्लो होतो आणि याचा एक बांधारा आहे. तर त्याच्यावरनं जेव्हा पाणी वाहतं त्या धबधब्याखाली, म्हणजे तत्सम म्हणता येईल, तिथं पर्यटकांची प्रचंड गर्दी असते आणि तेव्हा बोटिंग वगैरेला भरपूर पर्यटक येतात या सगळ्या भागातून. म्हणजे आय वॉज नॉट इन द राईट टाईम. मला पावसाळ्यात इथं पुन्हा यावं लागेल. मला अशी माहिती मिळाली की इथं राहण्याची पण व्यवस्था आहे. PWTच्या मला वाटतं इथं गेस्ट हाऊस आहे आणि ते सगळं पाहिलं, माहिती घेतली आणि मी निघालो. बरं, इथं अजून एक गोष्ट, इथं आतमध्ये येण्यापूर्वी आपल्याला 50 रुपये 4 व्हीलरचे इथं एंट्री गेट आहे. हे जे गेट आहे ना, इथं 50 रुपये भरावे लागतात आणि त्याची रिसीट देतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला आपले ID कार्ड यांना द्यायला लागतं. ID प्रूफ कॅरी करा. नागभीरमधून पण एक रस्ता आहे, म्हणजे तो एक नदीवरचा पूल आहे आणि तो क्रॉस करून आपण पांगडी गावात पोचतो. पण नेमकं आत्ता त्या पुलाचं काम सुरू होतं, म्हणजे त्याचे मेंटेनन्सचं, त्यामुळं तो रस्ता बंद होता. म्हणून मग मला जे त्यांनी आमच्या होमस्टेवाल्यांनी सांगितलं होतं तसं मी नागभीरमधनं पुढे आलो ते राजोली गावात. म्हणजे सिंदेवाईनंतर राजोली गाव आहे, तर तिथून उजवीकडं आता वळलो आपण. राजोली गावातनं आपल्याला सरळ जायचं आहे. हाच रस्ता जो सरळ जातो तो चिमूरमध्ये पण, म्हणजे चिमूरच्या दिशेनं जातो आपण. या रस्त्यावरती जात असतानाच
आपल्याला पांगडीचं म्हणजे पांगडी गावाकडे जाण्यासाठी डावीकडे वळावं लागतं. म्हणजे नागपूर चंद्रपूर हायवेवरच्या राजोली गावावरनं आतमध्ये साधारण 4 किलोमीटर 5 किलोमीटरवरती हा रस्ता आहे. इथून जेव्हा आपण वळतो तेव्हा सगळ्यात पहिल्याला आपला ही फॉरेस्टची चेकपोस्ट लागते. इथं त्यांच्या रजिस्टरमध्ये आपली एंट्री होती, आपले डिटेल्स सगळे ते घेतात, गाडीचा नंबर, कॉन्टॅक्ट नंबर, आपला ॲड्रेस आणि आपली सफारी कधीची आहे त्याचे डिटेल्स घेतात. इथून मग पांगडी गाव हे 5 किलोमीटर आहे आणि मग मी पांगडी गावात एक 20-1 मिनटात येऊन पोचलो. खडी असलेला किंवा डांबरीकरण नाही का, डांबर उडालेला हा रस्ता होता. अशा पद्धतीनं मी माझ्या पांगडी गावातल्या या होमस्टेपाशी येऊन पोचलो. मित्रांनो, हे आहे टिग्रीस पांगडी होमस्टे. चला तुम्हाला रूम टूर घडवूया आपण. सगळं लई फंटॅस्टिक आहे. असं ही माझी ही खाऊची पिशवी आहे, ही कॅमेरा बॅग आहे, ही गिम्बल पाऊच आहे आणि ते आहे ते लॅपटॉप बॅग. ही रूम, सुंदर अशी छोटीशी बाल्कनी. भारी आहे ना, खूप सुंदर आहे. छोटीशी विहीर पण आहे गावातली. जातोय जेवायला. त्यांना मी म्हणालो होतो की मी जेवायला येतोय, काय असेल पोळी भाजी भात आमटी जे असेल ते यांच्याकडे जेवायचं आहे. विजय भाऊ, काय काय आपल्याकडं आज जेवायला? फुल हां, फुलगोबी आणि डाळ, बर, चपाती, बर. राईस. मित्रांनो, दुपारी इतकं अप्रतिम जेवण होतं आणि पोटभर जेवल्यामुळे मला छान झोप लागली होती. एकदम शांतता आहे गावात, काही कलकलाट नाही, काही नाही. त्यामुळे तर काय झोपलो कधी हे कळलंच नाही. ते थेट संध्याकाळी सूर्यास्त व्हायची वेळ झाली तेव्हाच उठलो होतो मी. पण ही संध्याकाळी सुंदर होती. रातकिड्यांचा आवाज, बाकी काही नाही. समोर हे जे छोटं एक मंदिर आहे, या मंदिरातून टाळ वाजवण्याचा आवाज येतोय. खूप सुंदर वाटत होतं हे सगळं. आता वेध लागले होते ते उद्या पहाटेचे जंगलात जाण्याचे. कुठं करणार इतक्या लवकर? सकाळी फक्त चहा द्या. मित्रांनो, असा होता माझा हा प्रवास पुणे ते नागपूर, नागपूर ते पांगडी कोरझोन. आपल्याला जर माझा हा प्रवास आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. आपल्याला या संदर्भात काहीही माहिती हवी असेल तर मला कमेंट करा, मी आपल्याला याची सर्व माहिती देईनच. तोपर्यंत स्टे कनेक्टेड, स्टे हैप्पी, गुड नाइट. चांदो मामा है, ये हम है और हमारी पारी हो रही है, पारी.